नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांच्या जावयाला काही मिनिटांसाठी का होईना पण सीबीआयने ताब्यात घेतलं आणि अख्खा पक्षच जणू काही क्षणासाठी हादरून गेला अशी परिस्थिती काल निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याला ताब्यात घेण्याच्यासाठी आतापर्यंत सुरू असलेले सर्व प्रकारचे प्रयत्न आपल्या डोळ्यासमोर असताना त्यांच्या जावयाला 20 मिनिटांसाठी सीबीआयने चौकशीला बोलवावं आणि त्याच जोडीनं सोबत असलेल्या डागा नामक एका व्यक्तीलाही पूर्णपणे ताब्यात घ्यावं, ही स्थिती महाराष्ट्रातल्या आत्ताच्या मविया सरकारला आवडलेली नाही. ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणा काम करतायत त्या केंद्रीय यंत्रणा या सूडबुद्धीनं वागतायत असा मवियाचा आरोप वारंवार समोर येतोय. तर कायद्याचं राज्य कायद्यानं चाललं पाहिजे आणि कायदाच काम करतोय असा बचाव भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्याकडून दिला जातोय. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये अनिल देशमुख हे तपास यंत्रणांना सामोरे जायला तयार नाहीत. त्यांचा हर तऱ्हेनं किमान मौखिक बचाव करण्याची जबाबदारी मवियावर येऊन पडली आहे आणि त्यातल्या त्यात सुद्धा राष्ट्रवादीवरती अधिक आहे हे विसरता कामा नये. पण आत्ता अनिल देशमुख यांच्या एकूण प्रकरणामध्ये राज्य आणि केंद्राचा संघर्ष वाढतोय. तो विकोपाला जाईल का या प्रश्नासह आजची लक्षवेधीची चर्चा. अनिल देशमुख प्रकरणामध्ये केंद्र आणि राज्य संघर्ष होतोय का? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं उमेश पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीकडून धर्मपाल मेश्राम आहेत. एस बालकृष्ण अर्थात बाला या नावानं प्रसिद्ध असलेले वरिष्ठ गुन्हे वार्ताहर आपल्या सोबत आज चर्चेमध्ये आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून धनराज वंजारी आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला उमेश पाटील यांना. उमेश पाटील, ज्या पद्धतीनं सीबीआयनं काही मिनिटांसाठी अनिल देशमुख यांच्या जावयाला विचारलं, तपासलं, त्यामुळे पक्षात अनेकांची झोप उडाली, हे खरं आहे का? नाही, झोप उडाली वगैरे असं काय? मला तुमचाच आवाज परत रिपीट होतोय. जी, आपण बोला, मी सुधारतो थोड्या वेळात. हा, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ईडी आणि सीबीआय, आम्ही वारंवार सांगतोय की या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे ते काम करत आहेत. कायद्याची बूज राखली गेली नाही. अनिल देशमुख यांचे जावई हे सुद्धा एक सर्वसामान्य नागरिकच आहेत. जर त्यांनी काही चुकीचं काम केलं असेल किंवा बेकायदेशीर कृत्य कुठलं केलं असेल किंवा त्यात ते सहभागी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही करण्याबद्दल कोणाचा हरकत असण्याचं कारण नाही. त्यांना कुठल्या प्रकरणामध्ये अरेस्ट केली गेली होती, त्यांना कुठल्या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं, त्यांना त्यासाठीची ड्यू प्रोसेस फॉलो केली होती का, त्यांना त्या संदर्भातलं समज दिलं होतं का, किंवा कुठली गंभीर अशी पद्धतीची अचानक घटना घडली होती की त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घ्यायची गरज भासली. ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं सीबीआयला द्यायला लागतील. या सगळ्या मागं सीबीआयचा जो लीक झालेला रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये आपण असं सुचवू पाहतात की सीबीआय कायद्यानं वागत नाहीये. सुचवायचं नाही, 100% ते निदर्शनाला येते. सीबीआय जर कायद्याप्रमाणे वागत असते तर बीएस येडियुरप्पा हे आज जेलमध्ये दिसले असते, बेल्लारीचे रेड्डी बंधू जेलमध्ये दिसले असते, हेमंत विश्व शर्मा हे जेलमध्ये दिसले असते, शिवराज सिंग चौहान जेलमध्ये दिसले असते, मुकुल रॉय असतील ते जेलमध्ये दिसले असते, रमेश पोखरियाल जेलमध्ये दिसले असते, नारायण राणे जेलमध्ये दिसले असते. जर सीबीआय जर निपक्षपातीपणे जर काम करत असती तर हे जे मी आता नावं सांगितली त्यांच्यावर देखील अशाच पद्धतीचे आरोप आहेत. त्यांच्यावर देखील सीबीआय ईडी यांच्या आपण एक संधी पटकन एस बालकृष्ण यांना देतोय. एस बालकृष्ण, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बालाजी, आपण सांगा, ज्या पद्धतीनं सीबीआयवर आरोप होत आहेत, तुम्हाला वाटतं की सीबीआय आत्ताच्या घडीला एकपक्षी वागतीये की कायद्याच्या अंमलबजावणीचं काम करतीये? देखिए प्रसाद जी, मैं कहना चाहता हूँ, ये जो अनिल देशमुख का प्रकरण जो है वो स्टार्ट से लेके अभी तक एक बहुत बड़ा फास्ट जैसा नजर आ रहा है. आप देखिए, आप इसका क्रोनोलॉजी समझिए. माजी पुलिस आयुक्त मुंबई का परमवीर सिंह आरोप लगाता है कि इसने 100 करोड़ रुपया सचिन वाजे के थ्रू से वसूली करने का, बार वाले से वसूल करने का आरोप लगाया जी. उसके पास कोई सबूत नहीं है, कुछ भी नहीं है, 1% भी सबूत नहीं है. सिर्फ एक व्हाट्सएप
मैसेज है कोई एसीपी जो बोलते हैं उनके साथ में वो गया था अनिल देशमुख के बंगले पे, वो भी उसने बाद में डिनाई किया, वो एसीपी भी डिनाई किया है। तो प्रूफ क्या है? तो कौन सी आधार में? मैं अनिल देशमुख का तरफदारी नहीं कर रहा हूँ। ये सरकार जो है बहुत सारे भ्रष्टाचार यहाँ पे हो रहा है, कोई बात नहीं है, लेकिन हम फाइनली एक कानून के प्रकरण में हमको चलना चाहिए, कानून के दायरे में। कोई कुछ रास्ते में जाते हैं, बोलते हैं कि आरोप लगाते हैं, तो क्या आप सीबीआई इंक्वायरी बिठाने वाले हैं? और सबसे बड़ी इंटरेस्टिंग की बात यह है कि सीबीआई का खुद का जो ऑफिसर जो है उसने लेखी रिपोर्ट दिया है, पी जो चल रहा है प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन, इसमें क्लियर कट लिखा है कि अनिल देशमुख के खिलाफ कोई एविडेंस नहीं है, कोई सबूत बाला नहीं है, कुछ भी बाला नहीं है। बाला तो तुम्हाला कौन सी- वाटतं तुम्हाला वाटतं की तो जो अहवाल प्रसिद्ध झाला, जो माध्यमांमध्ये आला, जो सगळ्यात आधी राहुल गांधींना पाठवला, तो खरा आहे? नहीं नहीं, जो रिपोर्ट जो है वो बिल्कुल सही था, इनिशियली जो रिपोर्ट सही था। और कुठला आप देखिए कुठला दूसरे रिपोर्ट आहे? गौरतलब असा ये- कुठला रिपोर्टच अजून न्यायालयात आलेला नाहीये जो माध्यमांना पाठवला, त्या माध्यमांच्या आधी राहुल गांधींना पाठवलाय तो. नहीं नहीं, वो राहुल गांधी को भेजने दीजिए या प्रियंका को, लेकिन सीबीआई ने जो क्लैरिफिकेशन इश्यू किया, वो क्लैरिफिकेशन में तिल मत, वो क्लैरिफिकेशन में किसी भी प्रकार का डिनाई नहीं है कि हमारा रिपोर्ट नहीं है बोल के। अच्छा, तो आपका खुद यात के एक अधिकारी- संधी मग पटकन धनराज वंजारी यांना देतो. वंजारी सर, आत्ताच्या घडीला सीबीआयच्या वर वारंवार आक्षेप नोंदवणं हा कोणत्या प्रकारच्या राजकारणाचा भाग आहे का वस्तुस्थितीला ते धरून आहे? हे वस्तुस्थितीला धरून कदाचित कायद्याच्या चौकटीत त्यांना ते बसवायचा आटाकाट प्रयत्न आणि फार अट्टहास असेल सीबीआयचा. परंतु दुसऱ्या बाजूनं जसं आता बाळांनी सांगितलं की सीबीआयचं जर एवढं सगळं आहे तर त्यांचं सगळं क्लॅरिटी सकट केलं पाहिजे. आता सीबीआयला असं वाटत असेल की याच्यामध्ये खरंच अनिल देशमुखांचा भाग आहे. प्रसाद, मी तुला एक सांगतो, आमच्या पोलीसमध्ये जी, आर्थिक गुन्हे हे एवढे सिरियस समजले जात नाही जेवढा सिरियस मर्डरचा गुन्हा समजला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने एनआयए किंवा बाकीच्या काही यंत्रणा ह्या परमबीर सिंगाबद्दल आक्रमक असताना तुम्हाला दिसत नाही, आणि एका बाजूने अनिल देशमुख म्हणून तो एक आर्थिक प्रकरणाचा जो घोषा चालवलेला आहे, जर असा प्रकार आहे तर आज जसं तुम्ही त्यांना अटक करता, त्यांच्या नातेवाईकाला, त्यांच्या वकिलाला, तसं मग अनिल देशमुखांना तुम्ही अटक का करत नाही? धनराजजी, हा जो फार्स नावाचा शब्द यांनी धनराजजी, याच्यात एक मुद्दा असा आहे की दुसऱ्या बाजूला परमवीर सिंग यांच्या विरोधात सरकारकडून पण विविध प्रकारची कारवाई इनिशिएट होतीये, पुढे सरकताना दिसतेय. अचानक अनेक व्यावसायिक येऊन परमवीर सिंग यांच्या विरोधात कारवाई करताना, तक्रारी देताना दिसत आहेत. तुम्हाला असं वाटतं की एकाकडून अनिल देशमुख लक्ष होत आहेत तर दुसऱ्याकडून परमवीर सिंग लक्ष होत आहेत? हे खेळ चाललेला आहे. आता जसं परमबीर सिंगांच्या विरुद्ध तक्रारी पाईल अप होतात आहे, प्रत्येक कॉर्नर मधून महाराष्ट्राच्या त्यांच्या विरुद्ध FIR लॉन्च झालेले आहे. 5-6 केसेस झाले. राज्यामध्ये मवियाचं सरकार आहे, राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहे, हा परमबीर सिंग अजूनही सर्व्हिस मध्ये आहे, आणि असं असताना त्याच्यावरती सिव्हिल कंडक्ट कोड मध्ये किंवा मग क्रिमिनल काही ऍक्शन्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये खात्याला आणि राज्याला बदनामी गेलेली आहे, त्याच्यामध्ये बर, तुम्ही ऍक्शन घेऊ शकले असता. असा कुठला प्रकार महाराष्ट्र राज्याकडून सुद्धा झालेला नाहीये. म्हणजे बरोबर आहे, इथे पण फक्त केंद्र आणि राज्य- त्या प्रकरणात परमवीर सिंगांवर थेट कारवाई करायला महाराष्ट्र सरकार सुद्धा घाबरते की काय, हा प्रश्न असावा. दरम्यान या चर्चेत एक महत्वाचा मुद्दा जो आत्ता मांडला गेला, सत्ताधाऱ्यांचा दावाही आहे, बाला या नात्यानं, क्राईम रिपोर्टर या नात्यानंही तो मुद्दा मांडतायत. धर्मपाल मेश्राम यांना चर्चेच्या निमित्तानं आपण उत्तर द्यायची संधी देणार आहोत. धनराजजी, मी धर्मपाल मेश्राम यांना प्रश्न विचारतोय, त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला पाहिजे. मेश्रामजी, आवाज येतोय? हा, आवाज येतोय. जी जी, धर्मपाल मेश्राम यांच्यासाठी प्रश्न आहे माझा त्यांना प्रश्न विचारण्याचा मुद्दा असा आहे, अनिल देशमुखांच्या निमित्तानं केंद्र राज्य अशा प्रकारचा तपास यंत्रणांमधला संघर्ष उभा केला जातोय का, आणि असा संघर्ष उभा करण्याच्या मागचा हेतू काय? प्रसादजी, खरं तर आत्ता पहिल्यांदा तुम्ही खरा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अरे, हे म्हणजे गंमतच झाली. म्हणजे इतका वेळ विचारत होतो ते प्रश्न काय होते? मेश्रामजी, तुम्ही प्रश्न विचारण्याच्या क्षमतेवरच प्रश्न विचारताय. ही चर्चा आपण सुरू केली प्रसादजी, योग्यच आहे. अर्थानं आपण चर्चेला सुरुवात करतोय असं मला बर, वाटतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आवडणारा प्रश्न आला म्हणून चर्चेला सुरुवात होतीये. नाही,
ठीक मुद्दा आहे. असा आहे, हे लक्षात घ्या की अनिल देशमुख साहेबांच्या विरुद्ध जी तक्रार होती किंवा चौकशी होती ती कुठून सुरू झाली, कोणी केली जी आणि कोणत्या आदेशाच्या अनुरूप झाली. आता बाळासाहेब बोलले, बाळकृष्णनजी, पाटील साहेब बोलले किंवा वंजारी साहेब बोलले. मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयानं जे काही सांगितलं त्याच्या आधारावर ही चौकशी सुरू झाली ठीक आहे. आणि त्यामुळं जे काही आहे ते सत्य आपण तपासलं पाहिजे, पडताळलं पाहिजे आणि चौकशी जर आहे तर चौकशीला आपण सामोरं गेलं पाहिजे. आज अनिल देशमुख साहेब का बाहेर आहेत, का फाडतायत चौकशीपासून, यानी पाटिल साहब बात ऐसा नहीं है याचं उत्तर कोण देईल? नहीं, आप सीक्वेंस समझिए आप। बालकृष्ण साहब, आपने जो बोला है वो मैं स्वीकारता हूँ, मान्य करता हूँ. पण प्रश्न शेवटी असा आहे, तुम्ही बाजू घेत नाही समजतो मी, पण शेवटी याचा विचार तर करावा लागेल. चौकशीला सामोरं जाणं अडचण का त्याच्यामध्ये? जर तुम्ही कोणत्याही गोष्टी दोषी नाहीये, धर्मपाल मेश्राम, आपल्याकडे काय उत्तर आहेत, आपल्याकडे काय माहिती आहे की अनिल देशमुख का तपास यंत्रणांना सामोरे जात नाहीयेत? माननीय प्रसादजी, माननीय उच्च न्यायालयानं सांगितलं आहे की चौकशी झाली पाहिजे. हे कोणी केलं तर जो काही एफआयआर माननीय अनिल देशमुख साहेबांच्या विरुद्ध दाखल झाला त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये ते स्वतः गेले. त्यांनी असं म्हणलं की हा एफआयआर क्वॅश करा. मग उच्च न्यायालयाने सांगितलं की चौकशीला सामोरं जावं लागेल. तर सामोरं जायला काय अडचण आहे? मग आता काय झालं नेमकं? सगळे प्रकरण तुम्ही तपासा. पलांडे असेल त्यांचे हे आपले पीएस, ठीक आहे. असेल त्यांचे यात पीए. यात 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 एक प्रश्न जो आपण उपस्थित केला त्या अनुषंगाने उमेश पाटलांना प्रश्न विचारतो. उमेश पाटील, आपल्याला असं वाटतंय की तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं बनले आहेत, पण दुसऱ्या बाजूला हाही प्रश्न महत्वाचा आहे की अनिल देशमुखांनी आतापर्यंत न्यायालयाकडून दिलासा मागण्याचे अनेक प्रयत्न केले, त्यांना तसा दिलासा का मिळाला नाही? हा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि दुसऱ्याचं असं दोन्ही देतो तुम्हाला. बिलकुल. पहिल्यांदा तुम्ही जे विचारलं की अनिल देशमुख यांना न्यायालयाने दिलासा का नाही दिला, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते एफआयआरच्या संदर्भात गेल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास अशा पद्धतीच्या 80 पेक्षा जास्त याचिका आहेत ज्या ठिकाणी अटकेपासून संरक्षण मागितलेलं आहे. अनिल देशमुख यांना जर तसं अटकेपासून संरक्षण दिलं तर त्याच्या अगोदरचे जे 79 लोक आहेत त्यांना देखील ते आपोआप द्यावं लागेल. त्यामध्ये जोपर्यंत या प्रकरणाचं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला खालच्या न्यायालयामध्ये रितसर जामीन मागण्याची प्रोव्हिजन आहे, तर आपण त्या मार्गाचा अवलंब करावा असं सांगितलेलं आहे. अनिल देशमुखांना त्या ठिकाणी त्यांची याचिका फेटाळली अशा पद्धतीच्या बातम्या सांगितल्या जातात, पण ते तसं नाही. ऐकून घ्या, आता एक पूर्ण होऊ द्या माझं. ऐकून घ्या हो जरा. 19 लोकांचं तुम्ही सांगता. ऐकून घ्या ना प्रसाद, हस्तक्षेप करत चला. धरमपालजी बोलू द्या. समर्थन होऊ शकते का? अहो 2 मिनिटं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की या ठिकाणी सीबीआय असेल, ईडी असेल, एनआय असेल, या केंद्र पातळीवरच्या ज्या या तपास एजन्सी ज्या आहेत ह्या एजन्सीच्या बाबतीमध्ये यांची विश्वासार्हता जी आहे ते उमेश पाटील राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून नव्हे तर या देशातल्या सर्व लोकांनाही लक्षात आलेलं आहे की भारतीय पण जनता मग- पार्टीचा हा अजेंडा जो आहे हा झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शनचा नाही आहे, तर त्यांचा अजेंडा जो आहे तो विरोधी पक्षातल्या नेत्यांना आणि त्या पक्षांना नामोहरम करणं, त्यांना बदनाम करणं, पण मग त्यांची उमेश हॅरेसमेंट पाटील- करणं, त्यांचा उमेशजी- मानसिक छळ करणं. उमेशजी, पण याच तपास यंत्रणा मग या आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला निष्पक्ष आणि निष्पृह होत्या, कारण त्यावेळेला तर सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य आहे की सीबीआय इज अ पॅरेट केज म्हणून. एक त्याचबद्दल जर त्यावेळेला त्या तपास यंत्रणा पूर्वी गुजरातला पोपट म्हटलं होतं न्यायालयाने, बिलकुल. त्यावेळेला त्या चुकीच्या त्या जर राजकीय हस्तक्षेप करून त्यांचा वापर होत असेल ते चुकीचं होतं. लोकांचं परसेप्शन कदाचित तसं झालं असेल म्हणून तर आम्हाला काढलं आणि यांना सत्तेमध्ये आणलं. त्यांनी अच्छा, चुका म्हणजे केल्यामुळे तुमचं म्हणणं यांना असं डबल आहे चुका की करायला- परिस्थिती बदलली नाही. धर्मपाल मेश्राम याच्यावर बोलतील, 30 सेकंद आहेत पटकन, त्यानंतर बालकृष्णन यांना संधि देतो. बालकृष्णन, मात्र एक छोटी विनंती है, आपकी फ्रेम कुछ ऐसी लगी है ना कि आप दिख ही नहीं रहे हो स्क्रीन पर, थोड़ा अपने आंखों के सामने उस कैमरा को ले आइए. तब तक धर्मपाल मेश्राम जवाब दे रहे हैं. धर्मपाल जी बोला. आपण मुद्द्यावर चर्चा करत नाहीये. अडचण काय होत आहे, म्हणजे एक्स्ट्रीम सॉरी टू से, पण उमेशजी सांगतात ते बरोबर नाहीये.
कशा अर्थी सांगा ना, काय बरोबर कशा अर्थी नाही? आपण सांगताय? पटकन बोला धर्मपालजी, थोडं वेगात बोला. धर्मपालजी फास्ट बोलूया. नाही, ते जे सांगतात ते मुद्दा आहे का? आपण या मुद्द्यावर चर्चा करतो आहे की यांना अटक का होत नाही, किंवा अटकेचा विषय काय आहे? बर, अटक का होत नाही? मग अटक कोणी करायची आहे? अटक तर केंद्रीय यंत्रणांनी करायची आहे ना. तुमची अपेक्षा आहे राज्य यंत्रणांनी त्यांना अटक करावी. मुद्दा काय आहे नक्की धर्मपाल जी? प्रसाद जी, मैं एक बहुत अहम मुद्दा बताना जी चाहता हूँ। जी जी बालाजी, बालाजी मैं दे रहा हूँ, बालाकृष्ण मैं आपको मौका दे रहा हूँ, 1 मिनट के लिए रुक जाइए बस. बोला धर्मपाल मेश्राम, थोडं वेगात बोला, पटपण बोला. असं आहे प्रसादजी की मला असं वाटतं की अनिल देशमुखांचा जो काही विषय आहे, करताय. ते आरोपी आहेत की नाही आहेत तो नंतरचा भाग असेल कदाचित, पण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी जे काही सत्य असेल ते पुढे येईल. आपण असं म्हणताय की चौकशी झाली पाहिजे, चौकशीतलं सत्य समोर येईल. बालकृष्ण यावर बोलू इच्छित आहेत, बोला. वकील असतील, तुमचे सीए असतील, जर चौकशी कक्षेत आहेत तर गडबड आहे. ठीक आहे मेश्राम जी, बालकृष्णन बोलतायत, त्यांचं म्हणणं ऐकूया. त्यांना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे असं ते सांगत होते. प्रसाद जी, आप देखिए कुछ साल पहले लाल कृष्ण आडवाणी के खिलाफ जैन हवाला डेयरी में उनका नाम था बोल के उनके खिलाफ कांग्रेस सरकार ने उसका जी। प्रोसिक्यूशन किया। फिर बाद में क्या हुआ? अभी कोई भी अपना डायरी में या बुक्स में किधर भी कुछ भी लिख सकते हैं कि हमने इतने करोड़ रुपया प्रसाद काटे को दिया या बालकृष्णन को दिया, वंजारी साहब को दिया। इसका कुछ मायना रखता है क्या? लॉ में, अंडर लॉ ऑफ एविडेंस, इसका कोई महत्व नहीं है, कुछ भी नहीं है। उसी प्रकार परमवीर सिंह एक दिन सुबह उठ के वो पत्र लिखते हैं कि 100 करोड़ रुपया अनिल देशमुख ने डिमांड किया सचिन वाजे के थ्रू से। एक भी पुरावा उसने कुछ पेश नहीं किया। लेकिन सबसे अफसोस की बात यह है कि मुंबई उच्च न्यायालय ने ये जो इनका जो याचिका था अनिल देशमुख का, उसको उसने खारिज कर दिया। ये सबसे बड़ी अफसोस की बात है। बालकृष्णन, तुम्ही हकीकत- असं सांगू इच्छित आहात की या संपूर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुख कुठंच चुकलेले नाहीयेत, त्यांनी काहीच गैर केलेलं नाहीये? नहीं, अनिल देशमुख क्या किया है नहीं किया है उसके बारे में इंक्वायरी में ये होना चाहिए। और इंक्वायरी जो सीबीआई ने खुद किया है, सीबीआई का प्रिलिमिनरी इंक्वायरी में ये साबित हो गया है कि कोई पुरावा नहीं है जो परमवीर सिंह ने आरोप लगाया। कशाच्या और आधारावर अभी- आहे? हे कशाच्या और आधारावर अभी- सांगताय आपण? ये दूसरा इंक्वायरी कर रहा है कि उनका रिपोर्ट कैसा लीक हो गया। नाही मीडिया के पास ये रिपोर्ट- त्याच्या प्रकरणातला तपशील आपण घेऊ. धनराज वंजारींना आपण विचारूयात. धनराज वंजारी, सीबीआयनं अशा कुठल्या प्रकारच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचं घोषित केलं? तुमच्यापर्यंत असा कुठला अधिकृत तपशील आलाय का जो बालकृष्णन सांगू इच्छित आहेत? नाही, तसा अधिकृत तपशील कधीच येत नाही प्रसाद. याच्यामध्ये नुसतं गुऱ्हाळ उठलेलं आहे. एंजेलिया स्फोटक बाजूला गेली, मनसूद हिरेंचं खून बाजूला पडला, या सगळ्या गदारोळामुळे परमवीर सिंग परागंदा झालेले आहेत. तिकडे कोणाचं लक्ष नाही. हे काहीतरी कुठंतरी एक समांस काढायचा, कोणाला तरी वकिलाला उचलायचं, काय करायचं, आपण त्याच्यावर चर्चा करत राहायचं. मुख्य प्रश्न जो आहे तिथून जनतेचं ध्यान भटकवायचं. नाही, मग हे मुख्य दोन्ही प्रश्न काय आहे? सरकारं, धनराजजी, मुख्य राजकारण- प्रश्न काय आहे? अँटिलियाची स्फोटक, मनसुखचा मृत्यू, सचिन वाझेची वसुली, नक्की मुख्य प्रश्न काय आहे तुमच्या लेखी? याचा वापर धू पद्धतीने केला, काँग्रेसनेही तो केला असेल त्यांच्या जमान्यात, पण आता 7 वर्षात जे चालू आहे हे अतिशय नीच स्तर राजकारणाने गाठलेलं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे धर्मपाल मेश्राम, या कथित नीच स्तरावर आपली प्रतिक्रिया, या शब्दावरही आपली प्रतिक्रिया येऊ शकते. वंजारी साहेब राजकीय स्टेटमेंट करतायत. ते स्वतः पोलीस अधिकारी राहिलेले आहेत, जबाबदार पदावर राहिलेले आहेत. चौकशीला का समोर जात नाही आपण? माझा प्रश्न आहे. बर, याच्यावर एक पटकन शेवटच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असल्यानं उमेश पाटील यांना संधी. उमेशजी, आपल्याला वाटतंय की अनिल देशमुख येत्या काही दिवसात स्वतःहून ईडीच्या कार्यालयात गेलेले महाराष्ट्राला दिसतील? एक लक्षात घ्या, तर तपास यंत्रणा निष्पक्ष असतील तर त्या ठिकाणी अनिल देशमुखच काय, कुठल्याही कुणावरही आरोप झाले, गुन्हा दाखल असेल तर ते तपासाला त्याला जावंच लागतं आणि त्यांनी जायला पण पाहिजे, याच्याबद्दलचं दुमत नाही. माझा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. धर्मपाल जे आहे ते फार स्लो बोलतायत, त्यामुळे त्यांचा मुद्दा आम्हाला कळत नाही किंवा आम्ही बोललेलं त्यांना त्या संदर्भाने त्यांना काही ते सांगताही येत नाही, असं झालेलं आहे. आता वंजारी साहेब जे म्हणाले की या 7 वर्षाच्या मोदी सरकारच्या काळामध्ये केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करण्याचा अत्यंत खालचा स्तर गाठला गेलेला आहे आणि त्याचं एक टोक गाठलं गेलेलं आहे. याच्या संदर्भातली मी काही उदाहरणं देऊ इच्छितो की बेल्लारीचे रेड्डी बंधू यांच्यावर सीबीआयची इन्क्वायरी झाली. 16,000 कोटी रुपयाचा तो घोटाळा होता.
20 वर्षापासून एका बाजूला ईडी आणि सीबीआयचं साधं आरोपपत्र अनेक प्रकरणामध्ये दाखल होऊ शकत नाही. उमेशजी परंतु इतिहासात रेड्डी बरंच बंधूंना डोकावता येईल. आपण असं म्हणता आहात की जर गरज पडली तर, जर तर मध्ये आपला विषय आहे. बालाकृष्णन यांच्यासाठी संधी देतोय, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. बालाजी, जिस तरीके से अनिल देशमुख फिलहाल न किसी भी जांच एजेंसी के दफ्तर में जाते दिख रहे हैं, तुम्हाला असं वाटतं की अनिल देशमुख स्वतःचा बचाव करतायत, स्वतःला एक कायद्याच्या कवचाची शोध मोहीम त्यांनी आरंभलेली आहे? देखिए प्रसाद जी, अनिल देशमुख का जो डर जो है कि वो ईडी के ऑफिस में वो दाखिल होगा तो तुरंत उसका अटक होगा, और उनका जो भी पॉलिटिकल कैरियर जो है इतने सालों का, सब 1 मिनट में पूरा वो खत्म हो जाएगा, वो उनका डर है. लेकिन सुप्रीम कोर्ट ने पहले भी कहा है और अभी भी 1 महीने पहले उसने कहा है कि अरेस्ट शुड बी द लास्ट रिसोर्ट. एक सीरियस गुना जैसे मर्डर, रेप वगैरह जो है तभी अरेस्ट करना बहुत ही जरूरी है. कानून में किधर भी कोई प्रावधान नहीं है कि आरोपी का अगर किसी ने आरोप लगाया बिल्कुल उसका अरेस्ट बिल्कुल करना है. बिल्कुल. और मग सुप्रीम मग कोर्ट मग का एक जो छोटा जजमेंट प्रश्न माझा छोटा प्रश्न धनराज वंजारी यांना आहे. धनराज वंजारी, आपण हा सल्ला द्याल का, अटक हा जर शेवटचा पर्याय असेल तर अनिल देशमुखांनी आपला निष्पक्ष मतलब आपलं निर्दोषत्व, स्वतःचं निर्दोषत्व तपास यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन सिद्ध करावं? नाही, ते त्यांनी जाऊन सिद्ध करावं, त्याच्यात माझं दुमत नाही, ते करू शकतात. पण त्यांचा काय त्याच्यामध्ये संरक्षण आहे की ज्या काही संविधानिक प्रावधानं मला उपलब्ध आहे त्याचा मी उपयोग करत आहे, आणि त्याचा उपयोग करण्याची मुभा त्यांना घटनेने दिली आहे, ते त्या पद्धतीने करत आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ते खालच्या कोर्टात आले. खालचा कोर्ट आता काय निर्णय देईल ते देईल. मी म्हणतो जर ईडी कडे ठीक आहे. हे पॉवर्स आहे, अरेस्ट करू शकते, तर ईडी कोर्टाकडे जाऊन त्यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट घेऊन त्यांना अटक का करत नाही? अगदी माझा या ऑब्जेक्शनचा मुद्दा एक टेक्निकल आणि आहे. तांत्रिक मुद्द्यावर आपण एक शेवटची संधी पटकन या चर्चेतल्या निमित्तानं 30 सेकंदासाठी धर्मपाल मेश्राम यांना देतोय. पासून लक्ष विचलित करण्यासाठी खेळ धनराजजी- चालवलेला आहे. मनसुख हिरेंची हत्या ठीक गंभीर आहे आहे. धनराजजी, वेळ मर्यादा आहे. धनराजजी, मेश्राम बोलतायत. मेश्रामजी बोला. सांगत नाही. धर्मपाल मेश्राम, आपली प्रतिक्रिया. आपण वंजारी साहेब जे सांगतात ना, ते पोलीस अधिकारी म्हणून सांगत नाहीये. ठीक मग आहे. काय म्हणून सांगतोय? पक्षाचे प्रवक्ते मग म्हणून काय म्हणून सांगतोय? पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही सांगा ना काय तुम्हाला वाटतं ते. त्या माणसापासून अहो हे कायद्याची भूमिका मी सांगतोय. पोलीस अधिकारी असणं नसणं जाऊ द्या, हल्ली सेमड्या पोराला कायदा समजते. हे काय चाललेलं आहे राजकारणाच्या देशामध्ये? ही जनता एवढी मूर्ख आहे का मेश्राम साहेब? जनता एवढी मूर्ख नाहीये. जनतेला सगळं समजतंय काय चाललंय ते. जनता मूर्ख नाहीये. हे काय चाललंय? जर ईडीला अरेस्ट करायची आहे तर ईडीने वॉरंट घेऊन टाकावं. आता ते म्हणते की आम्ही आमच्या संवैधानिक प्रावधानाचा उपयोग करतोय, ते करू द्या. आता त्याच्यात कुठे पोलीस अधिकारी आला? आता पोलीस अधिकारी ठीक आहे. म्हणून बोलण्याची काही पद्धत सुरू केली असेल बीजेपीने तर ते सांगा आम्हाला. आम्ही उद्यापासून तसं बोलायला लागू. वंजारी ठीक आहे. साहेब, मला- धनराज वंजारी, ऐकून घ्या एकदा. धर्मपाल मेश्राम, 30 सेकंद आहेत शेवटची. नाही, मला सांगा प्रसादजी, हे कायद्याचे प्रतिपालक होते, मोठ्या पदावर निवृत्त झाले, यांनी समजायला म्हणूनच पाहिजे काय? म्हणूनच हे बोलतो. ठीक आहे. योग आपण सगळ्यांनी या गोष्टीचंही भान ठेवायला हवं की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आत्ताच्या घडीला ती कालमर्यादा संपतीये, म्हणूनच या चर्चेला आपण इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.